काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे। काय आपल्या भावना आहेत? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे देशाचं आणि काँग्रेस पक्षाचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे, पण माझंही व्यक्तिगत फार मोठं नुकसान झालं असं मला वाटतं। कारण मी 2004 ते 2010 पर्यंत 6.5 वर्ष मी त्यांचा राज्यमंत्री म्हणून अतिशय जवळून त्यांच्या सोबत काम केलेलं आहे। माझ्या सत्तेच्या राजकारणाची सुरुवात त्यांच्या सोबत झाली आणि त्यांचे संस्कार माझ्यावर झाले आणि ते संस्कार मला पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदामध्येही उपयोगी पडले आणि पुढेही उपयोगी पडले। अर्थात मी पहिल्यांदा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काम 1991 मध्ये ते जेव्हा नरसिंहराव यांचे अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते त्यावेळेला मी पाहिलं, कारण त्यावेळेला मी नुकताच लोकसभेचा खासदार झालो होतो 1991 मध्ये। आणि मी तिथले आर्थिक सुधारणा, तिथले अर्थकारणाची दिशा बदलण्याचं काम, देशाचं दिवाळ निघण्याची पाळी आली असताना त्याला देश कसा सावरला त्याने, अत्यंत महत्वाचे धोरणात्मक निर्णय कसे घेतले, ते कसे राबवले, ते कसे योग्य होते ते देशाला पटवून दिलं, ही त्यांची कामगिरी देश कधीही विसरणार नाही। त्याचबरोबर देशाच्या अर्थकारणाची दिशा संपूर्णपणे बदलून देशाला महाशक्ती होण्याच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करून दिली, हे त्यांचं मोठं काम जरी असलं तरी 2004 ते 2014 पर्यंत जे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यातली 6.5 वर्ष मला त्यांच्या सोबत राज्यमंत्री म्हणून काम करता आलं, तो आयुष्यातला माझा कालखंड मी कधीही विसरणार नाही। तर माझा सुवर्ण कालखंड म्हणून मला म्हणावं लागेल। खूप मोठी जबाबदारी होती। पहिल्यांदाच सोनिया गांधींना बहुमत मिळालं होतं, त्या पंतप्रधान होतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी नकार दिला आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला। तर दोघांचं समन्वय कसा साधायचा, म्हणजे कोण मोठा, मनमोहन सिंग मोठे का सोनिया गांधी मोठ्या, असा कधी प्रश्न येईल का, प्रोटोकॉलचा त्यामध्ये प्रश्न निर्माण होईल का, सगळे प्रश्न असताना त्या ठिकाणी ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती। एका बाजूला मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राज्यमंत्री होतो, दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी यांचा महासचिव होतो काँग्रेस पक्षाचा, आणि त्यामुळे दुहेरी जबाबदारी दोघांचा समन्वय साधण्याची जबाबदारी मी 6-6.5 वर्ष सांभाळली। काही अडचणीचे प्रसंग आले पण त्यांनी ते निर्णय सोडवले, कारण दोघांनीही ते सरकार टिकवण्याचा निर्णय घेतला होता। कधीही कोणी प्रोटोकॉल भंग होऊन दिला नाही, कधीही कोणी कुणाचा अवमर्द करण्याचे प्रयत्न केला नाही। अनेक प्रसंग आले असताना तिथे हळुवारपणे त्यांनी सांभाळून नेले आणि दर शुक्रवारी संध्याकाळी कोर ग्रुप नावाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान त्यांच्या घरी सोनिया गांधी येत आणि जिथं सर्व आठवड्याभराचे निर्णय, मागच्या आठवड्यातले निर्णय आणि पुढच्या आठवड्यात निर्णय याची सविस्तर चर्चा करत असत। कारण त्यांचं सोनिया गांधीचं नेहमी म्हणणं असेल, सरकार लोकांनी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याला मतं दिलेली आहेत आणि तो जाहीरनामा करून घेण्याचं काम हे सरकारचं आहे आणि ते होतंय का नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे अध्यक्ष म्हणून। आणि अशा प्रकारे तो 10 वर्षाचा कालखंड गेला, त्यातला 6.5 वर्षाचा कालखंडाचा मी जवळून साक्षीदार आहे। अत्यंत महत्वाचे कायदे आम्ही केले, पण सर्वात महत्वाचा निर्णय जो होता तो भारत आणि अमेरिका यांच्यामधला अणु करार, इंडो US न्यूक्लिअर डील। ते खूपच अडचणीचं काम होतं, कारण विरोधी आमचे जे सहकारी पक्ष होते त्यांना तो करार मान्य नव्हता आणि त्यांनी कदाडून विरोध केला, सरकार पाळण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यातून आम्ही जाऊन सुलाखून बाहेर पडलो आणि अणु करार केला आणि देशाचा त्यामध्ये खूप प्रचंड मोठा फायदा झाला आणि आपल्याला अणु ऊर्जेच्या बाबतीमध्ये एक स्वायत्तता निर्माण झाली, कारण आपल्याकडे इंधन नव्हतं, ते इंधन भरपूर प्रमाणात उपलब्ध झालं आणि त्यामुळे मला वाटतं एक फार मोठी उपलब्धी डॉक्टर मनमोहन सिंग यांची 91 ते 95-96 मध्ये आर्थिक बदलाची उपलब्धी आणि 2008 मध्ये परराष्ट्र धोरणामधली सर्व आमूलाग्र बदल करण्याची त्यांची उपलब्धी देश कधी विसरणार नाही। खूप महत्वाचे कायदे आम्ही त्या कालखंडात केले। माहितीच्या अधिकाराचा कायदा, कामाच्या अधिकाराचा कायदा, शिक्षणाचा अधिकार, खाद्यान्न सुरक्षेचा अधिकार आणि वगैरे वगैरे कायदे हे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या समन्वयातून झाले। अनेकांना माहित नाही, सोनिया गांधी या नॅशनल ऍडव्हायझरी काउन्सिलच्या अध्यक्षा होत्या आणि सर्व सामाजिक धोरणाचे निर्णय घेण्याकरता त्यांचे
त्यांच्या काउन्सिलमध्ये खूप चर्चा होत असेल, त्यातून मग ते एक एक प्रपोजल सरकारकडे पाठवत असेल आणि सरकारमध्ये योग्य ते बदल करून ते प्रपोजल मग कायदा होत असेल. त्यामुळे खूप चांगलं समन्वयाचं काम त्या ठिकाणी झालं, खूप चांगले कायदे झाले. मला वाटतं 2004 ते 2014चा मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कालखंड हा देशाचा सुवर्ण कालखंड होता असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. चव्हाण सर, त्यांनी एक प्रकारे संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक आर्थिक शिस्त लावली. त्यांचा जो अर्थमंत्री म्हणून त्यांचा पदभार होता, कार्यभार होता, तो त्यांनी कशा पद्धतीने सांभाळला? कारण तुम्ही त्यांच्या सोबत अत्यंत जवळून काम केलेलं आहे, त्यांचे निर्णय तुम्ही अत्यंत जवळून अनुभवलेले आहेत. संपूर्ण जगभरात, केवळ देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर सिंग यांच्या आर्थिक धोरणाची चर्चा झाली आहे. मला वाटतं की आर्थिक धोरणामध्ये त्यांचे जे स्वतः ते अर्थतज्ञ होते, इकॉनॉमिक्सचे PhD होते, त्याचा त्यांना फायदा झाला. आणि त्यामुळं एका बाजूला राजकारण जरी असलं आणि सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेणं हे अपरिहार्य असलं तरी देशाला वेगानं विकसित करण्याकरता काही निर्णय घेणं, कटू निर्णय घेणं गरजेचं आहे हे त्यांनी पटवून दिलं. पंतप्रधानांना पटवून दिलं, काँग्रेसच्या खासदारांना पटवून दिलं आणि ती धोरणं राबवली. मला वाटतं धोरणं घेण्यापेक्षा ती राबवणं हे फार अवघड असतं. कारण कम्युनिस्टांचा विरोध होता, आपल्या काँग्रेस पक्षामधले जे डाव्या विचाराचे काही खासदार त्यांनाही आवडलं नव्हतं की आपण अमेरिकेच्या फार जवळ जातोय, भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारतोय का काय, नेहरूवीन अर्थव्यवस्था आपण सोडून दिली का काय, असे अनेक प्रश्न तो उपलब्ध झाले. पण त्यांनी एक एक कायदा करत ते निर्णय घेत गेले, लोकांना विश्वासात घेत गेले आणि त्यावेळेला एक खासदार म्हणून ते सर्व कायदे त्याचं समर्थन करण्याची जबाबदारी संसदेमध्ये आमच्यासारख्यांच्यावरून पडायची आणि स्वतः डॉक्टर साहेब येऊन आम्हाला ब्रीफ करायचे की हे का करणं गरजेचं आहे. मुळात माझं शिक्षण इंजिनिअरिंगचं आहे, अर्थशास्त्राचं नाहीये. पण त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मनमोहन सिंग यांच्यासारखे शिक्षक भेटल्यानंतर मला अर्थशास्त्राचं आज जे काही थोडंफार समजते ते त्या कालखंडामध्ये मी शिकलो आणि त्याचं सर्व श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना द्यावं लागेल. चव्हाण साहेब, मी जसं आधी म्हणालो की तुम्ही त्यांना अत्यंत जवळून अनुभवलेला एक व्यक्ती म्हणून डॉक्टर सिंग कसे होते, कारण आपण त्यांच्या आर्थिक धोरणाबद्दल बोललेला आहात, त्यांच्या निर्णयांबद्दल आपण बोललेला आहात. जी बाहेर ज्या पद्धतीची चर्चा होती ते मितभाषी होते, संसदेमध्ये ते मोजकच बोलायचे, प्रभावी बोलायचे, पण अत्यंत कमी शब्दात बोलायचे. तुम्ही त्यांना एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून कसं ओळखता? पण मुळातच त्यांचं बालपण हे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये गेलं. पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला, शिक्षणामध्ये खूप अडचणी आल्या, शिष्यवृत्तीवरती शिकले, पुढे त्यांना युरोपमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेता आलं. मग ते एका बाजूला अत्यंत बुद्धिमान असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी शिकवण्याचे काम केलं बऱ्याच ठिकाणी. युनोच्या काही संघटनामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळं ते खूप चांगले अर्थतज्ञ होते, याबद्दल शंका नाहीये. पण त्यांना राजकारण खूप चांगलं कळत होतं. ते राजकारणी नाहीत असं म्हटलं जायचं, पण राजकारण कळत होतं, फक्त ते परंपरागत राजकारणी नव्हते. म्हणजे त्यामध्ये कुठलाही अहंकाराचा लवशेषही नव्हता. म्हणजे एखादा माणूस मंत्री झाला, केंद्रीय मंत्री झाला की त्यामध्ये वागण्यामध्ये जो काही फरक होतो, किंवा एखादा पंतप्रधान झाला तर वागण्यामध्ये जो काही फरक होतो, त्याचा लवशेषही कुठं मला कधी दिसला नाही. त्यामध्ये काही बदल झाला नाही. कुठलंही मोठं पद असो, कुठल्या पदावर गेले, अर्थमंत्री झाले, अत्यंत बिकट काळामध्ये काही फरक पडला नाही. खूप त्यांचं प्रेशर असायचं, टेन्शन असायचं, तरी पण त्यांनी जो योग्य देशाच्या हिताकरता असेल तेच केलं पाहिजे असे निर्णय घेत असत. पंतप्रधान झाले तेव्हा देखील त्यांच्या अहंकाराचा लवशेष कधी कुठे दिसला नाही. ते नेहमीच आपल्या सहकार्यांना अत्यंत मित्रत्वाच्या भावनेनं बोलवायची, नेहमी अर्थतज्ञांना आपल्या अवतीभोवती ठेवायचे. एखाद्याला वाटायचं की इतका मोठा अर्थतज्ञ आहे, जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ आहे, त्याला सल्ल्याची काय गरज आहे. पण असं नव्हतं. आमचं पंतप्रधानांचं आर्थिक सल्लागार मंडळ होतं, त्यामध्ये C. रंगराजन, सुरेश तेंडुलकर यांच्यासारखे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ते जवळ घेऊन बसायचे, त्यांच्याशी चर्चा करायची, त्या चर्चेतून अनेक चांगले निर्णय व्हायचे. मॉन्टेक सिंग अहलुवालिया चिदंबरम हे त्यांचे अर्थमंत्री होते, प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते, हे अत्यंत त्यांचे जवळ असायचे. त्याचबरोबर मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्या पत्नी देखील स्वर्गीय ईश्वर अहलुवालिया या देखील एक प्रचंड मोठ्या अर्थतज्ञ होत्या, ज्यांचे वैयक्तिक घरगुती संबंध होते. त्यामुळं नेहमी बौद्धिक चर्चा असायची. पण ते राजकारणी नव्हते असं जरी आपण म्हटलं तर राजकारण त्यांना खूप चांगलं समजत होतं आणि त्यांनी सोनिया गांधी बरोबरचा समन्वय खूपच नाजूक त्यानं व्यवहारपणे हाताळला. कधीही प्रोटोकॉलच्या चुका होऊ द्यायला नाहीत.
कधीही सोनिया गांधींचा अवमान होणार नाही किंवा सोनियाजींनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कधी अपमान होऊ नये याकरता खूप काळजी घेतली ती फार जवळून पाहिलेलं आहे. पण हाच त्यांच्यावर या माध्यमातून देखील एक टीका केली गेलेली आहे चव्हाण सर की रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ते या पद्धतीनं सरकार चालवलं जात होतं मनमोहन सिंग यांच्या रूपानं, अशा पद्धतीची देखील टीका झाली. मात्र त्यांनी त्यावर कधी स्पष्टपणे कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. ते अगदी हास्यास्पद आहे कारण की ती सगळी प्रक्रिया मी फार जवळून पाहिलेली आहे. एक पुस्तक एका त्यांच्या आर्थिक सल्लागारानं लिहिलं फार दुर्दैव होतं, त्याच्यावर त्यांनी खूप विश्वास टाकला होता. तर त्यांनी अशा प्रकारचे पुस्तक फक्त पैसे कमवण्याकरता लिहायचं ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचं, त्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या. कारण ते फक्त स्पीच रायटर आणि आर्थिक आणि मीडिया सल्लागार होते. त्यांना ते कॅबिनेट मंत्री नव्हते किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये नव्हते होता किंवा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये ती व्यक्ती नव्हती. पण त्यांनी ते पुस्तक लिहिलं, त्यांना काही 4-2 पैसे मिळाले असतील त्यातून. तर मला ते दुर्दैव होते की फाईल इकडे तिकडे जात होते. असं बिलकुल करायचं काही कारण नव्हतं. आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की सरकारला 2004 मध्ये जे बहुमत मिळालं ते सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा यांच्या जाहीरनाम्यावर. त्यांनी खरं म्हणजे पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं असं अनेकांना वाटत होतं, पण त्यांनी पंतप्रधान होण्याचं नाकारलं आणि मनमोहन सिंग यांना जबाबदारी दिली. आता अर्थातच जाहीरनामा होता तो सोनिया गांधींचा जाहीरनामा होता, काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा होता. तो जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची होती आणि त्यामुळे दोघांनी आपापले कार्यकक्षा नीटपणे समजून घेतली होती. दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मनमोहन सिंग यांच्या घरी सोनिया गांधी यायच्या, त्यांचे सहकारी असायचे बरोबर अहमद पटेल वगैरे मनमोहन सिंग यांचे सहकारी असायचे आणि या मिटिंगला कोर ग्रुप असं तिथं आम्ही नाव दिलं होतं. आणि या कोर ग्रुपमध्ये गेल्या आठवड्यातले महत्वाचे निर्णय आणि येणाऱ्या आठवड्यातले महत्वाचे निर्णय याची चर्चा होत असे. आणि त्यामध्ये सोनिया गांधींचा एकच कटाक्ष असायचा की मला दैनंदिन प्रशासनामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, पण आपण जे लोकांना आश्वासन दिलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये ते मात्र पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. ते झाले का नाही ते मला समजलं पाहिजे. आणि त्यामुळं फायली इकडे तिकडे जायच्या याचं काही कारण नव्हतं. महत्वाचे निर्णय ते स्वतः समोरासमोर चर्चा करत असत आणि तो सोनिया गांधीचा अधिकार होता आणि पंतप्रधानांनी सोनिया गांधींना अवगत करण्याचाही गरज होती. त्यामध्ये काहीही मला वाटतं काही बॅकसीट ड्रायव्हिंग किंवा काही जे उपमा दिल्या त्या सगळ्या अतिशय चुकीचे आहेत. दोघांनाही त्याचं शेड दिलं पाहिजे की त्यांनी खूपच नाजूक संबंध अतिशय व्यवस्थितपणे सांभाळले. निश्चितच. चव्हाण सर, धन्यवाद. तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी.